श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करा हा एक छोटा उपाय, घराचे होईल नंदनवन. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण नवीन स्वप्ने, नवीन आशा घेऊन नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. आपल्या सर्वांची एकच इच्छा असते की नवीन वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि प्रचंड यश घेऊन यावं. आपल्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास असावा. पण तुम्हाला माहीत आहे का, वर्षाच्या पहिल्या दिवस हा केवळ सेलिब्रेशनचा नसून विश्वातील सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे खेचून घेण्याचा दिवस असतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक चमत्कारिक उपाय सांगणार आहे, जो तुम्ही 1 जानेवारीला केलात तर वर्षभर तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही आणि प्रलंबित कामे चुटकीसरशी पूर्ण होतील. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की हे वर्ष तुमच्यासाठी भाग्याचं ठरावं, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आपली भक्ती आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची सकारात्मकता वाढणार आहे. शास्त्रात असं म्हटलं जातं की प्रारंभ चांगला तर अर्धे काम झालेच. नवीन वर्षाचा पहिला दिवस हा एका नवीन ऊर्जेचा उगम असतो. या दिवशी आपण जे काही करतो त्याचे पडसाद पूर्ण वर्ष उमटतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली मानसिकता कशी असावी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सकारात्मकता. सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपल्या हातांचे दर्शन घ्या. कराग्रे वसते लक्ष्मी म्हणा. स्वच्छता. घर आणि विशेषतः उंबरठा स्वच्छ ठेवा. आनंद. या दिवशी कोणाशीही वाद घालू नका किंवा चिडू नका. आता वळूया आपल्या मुख्य उपायाकडे. हा उपाय अत्यंत साधा आहे, पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 3 गोष्टी लागतील. 1 तांब्याचा कलश, थोडे शुद्ध पाणी आणि तुळशीची 5 पाने. विधी सांगते, ऐका. वेळ. हा उपाय सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करावा. 2 कृती. तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी भरा. त्यात चिमूटभर हळद आणि तुळशीची 5 पाने टाका. 3 संकल्प. हा कलश आपल्या हातात धरून ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरात ठेवा. डोळे मिटून प्रार्थना करा. हे लक्ष्मी माते, हे प्रभू विष्णू, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊ दे आणि सुख समृद्धी येऊ दे. 4 मुख्य कृती. या पाण्याचे प्रोक्षण म्हणजेच शिंपडणे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर आणि प्रत्येक खोलीत करा. यामुळे घरातील वास्तुदोष नष्ट होतात. यासोबतच 1 जानेवारीला घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीचे स्वस्तिक काढायला विसरू नका. स्वस्तिक हे गणेशाचे रूप आहे आणि हळद ही लक्ष्मीला प्रिय आहे. जेव्हा या 2 गोष्टी, 2 शक्ती एकत्र येतात, तेव्हा तिथे दारिद्र्य कधीच टिकत नाही. यश आणि आरोग्यासाठी बोनस टिप्स सांगते, ऐका. केवळ पैसा असून चालत नाही, तर तो उपभोगण्यासाठी आरोग्य आणि मनाची शांती लागते. या नवीन वर्षात आपल्या आरोग्यासाठी किमान 10 मिनिटे ध्यान म्हणजेच मेडिटेशन करा. तसेच वर्षाच्या पहिल्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला थोडे अन्न किंवा वस्त्र दान करा. दानामुळे ग्रहांची पीडा टळते आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. तर मित्रांनो, हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतो. श्रद्धा आणि सबुरी ठेवून हा उपाय नक्की करून पहा. मला खात्री आहे की हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुवर्णकाळ घेऊन येईल. पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या या कमेंटमुळे आम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
पण जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना एक अशी चूक आहे जी अनेक जण कळत न कळत करतात. जर ती चूक झाली तर या उपायाचा उलटा परिणाम होऊ शकतो. ती मोठी चूक कोणती आणि ती टाळण्यासाठी काय करावे? ती एक मोठी चूक कोणती? मी तुम्हाला एका अशा चुकीबद्दल सांगितलं जी तुमच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते. अनेक जण उपाय करताना पण ही एक चूक केल्यामुळे त्यांना फळ मिळत नाही. ती चूक म्हणजे वाळलेली किंवा सुकलेली तुळशीची पाने घराच्या आत साठवून ठेवणे किंवा उपायासाठी वापरणे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. आपण जेव्हा उपायासाठी तुळशीची पाने वापरतो ती अत्यंत ताजी आणि हिरवीगार असायला हवेत. अनेक जण काय करतात, घरातील तुळस सुकली तरी ती तशीच राहू देतात किंवा वाळलेली पाने देवघरात पडून राहतात. शास्त्रानुसार सुकलेली किंवा वाळलेली तुळस घरात असणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखं आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि गरिबी येते. ही चूक टाळण्यासाठी काय करावे? जर तुम्हाला वाटत असेल की नवीन वर्षात भाग्योदय व्हावा तर हे करा, ताजी पानेच वापरा. नवीन वर्षाच्या उपायासाठी पाने तोडताना ती 1 जानेवारीच्या सकाळी सूर्योदयानंतरच तोडा, सूर्यास्तापूर्वी. कधीही तुळशीची पाने रात्री तोडू नका. पानांची विल्हेवाट, उपायानंतर ती पाने इकडे तिकडे फेकू नका. ती एखाद्या झाडाच्या कुंडीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. पायाखाली येईल अशी ठिकाणी टाकू नका. तुळशीची काळजी, जर तुमच्या घरातील तुळस सुकली असेल तर नवीन वर्षाच्या आधी ती बदलून नवीन हिरवीगार तुळस लावा. सुकलेले रोप घरात ठेवणे म्हणजे प्रगती थांबणे होय. आणखीन एक गुप्त गोष्ट आणि सर्वात महत्त्वाचं, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही कोणाकडून मीठ किंवा सुई दोरा उधार घेऊ नका आणि कुणाला देऊ नका. हा व्यवहार तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला देऊ शकतो. बघा, छोटे छोटे नियम पाळले की नशिबाची साथ नक्की मिळते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमचं नवीन वर्ष सुखद जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.